भारतीय संविधानाचा हा अमृतकाळ आज संपतोय. 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि मूलभूत अधिकार, परंतु या मूलभूत अधिकारामध्ये राज्य 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 किंवा इंग्रजीमध्ये स्टेट 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 हे वारंवार आलेले. उदाहरणार्थ समतेचा अधिकार, समानतेचा अधिकार आणि कायद्यापुढील समान संरक्षण राज्य नाकारणार नाही. मग हे राज्य कोण हा प्रश्न आपल्याला शिकवताना आला आणि त्यावेळेला माझ्या समोर राज्याचा गाडा कोण हाकतं असा प्रश्न होता आणि त्यातून ही कल्पना आली की राज्याचा गाडा हाकणं. मग हा राज्याचा गाडा म्हटल्यानंतर गाडा म्हणजे काय आणि मग बैलगाडी डोळ्यासमोर आली. हे प्रतीक आहे, हे लक्षात घ्या, हे प्रतीक आहे, शिक्षणाचं माध्यम आहे. राज्य या संकल्पनेमध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या सांगितल्या? 2 सांगितल्या. एक, भारताचं संसद, लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदा, ज्याला कायदे मंडळ असं म्हणून, ते कायदे मंडळ. आणि दुसरा भाग आहे शासन, सरकार. सरकारचे भाग किती? सरकारचे भाग आहेत 2. एक, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमधून बनणारं मंत्रिमंडळ आणि दुसरं नेमलेले, नियुक्त केलेले प्रशासन. हे दोन्ही मिळून शासन होतं. हे 4थीला आहे आणि हे MA ला सुद्धा आहे किंवा IAS होणाऱ्यांना मसुरीला सुद्धा हेच शिकवलं जातं. हे सोपं कसं करायचं? तर या ठिकाणी आपण ही जी बैलगाडी पाहतो हा राज्याचा गाडा आहे. या ठिकाणी बैलगाडीवाला जो आहे, ज्याला खेड्या म्हणतात, हा खेड्या म्हणजे कायदे मंडळ आहे. लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद कायदे मंडळाच्या रूपामध्ये तो खेड्या बसलेला आहे. आणि गाड्या प्रत्यक्ष हाकण्याचं जे काम करतात, प्रत्यक्ष हाकण्याचं, अंमलबजावणी करण्याचं, त्याच्या रूपामध्ये एक असतं मंत्रिमंडळाचं, जे वाहक आहेत, खरे वाहक. आणि हे जे वाहन प्रत्यक्ष वाहून नेणार, गाड्याचा वाहून नेणार आहे, त्यातला एक हा प्रशासनाच्या रूपामध्ये आहे आणि दुसरा मंत्रिमंडळाच्या रूपामध्ये. आणि या प्रशासनाला संयमित करण्यासाठी, अंकुश ठेवण्यासाठी, कायदे बनवण्यासाठी आपल्याला याच्यावर बरंच काही शिकवता येण्यासारखं आहे. परंतु ते जे अंकुश, आपण ज्याला पागा म्हणतो, ते निरनिराळ्या विधानसभेची आयुध ही त्यांच्यामध्ये आहेत की ज्यामुळे ते कार्यकारी यंत्रणेवर किंवा सरकारवर अंकुश ठेवू शकतात. विविध पद्धतीने आपल्याला याला शिकवता येण्यासारखं आहे. मूलभूत अधिकारामध्ये हा एक महत्वाचा भाग, याला अनुच्छेद 12 म्हणतो, त्याला आपण प्रतीक बनवण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, प्रतीक आहे. पलीकडे एक कातकरी कुटुंब आहे. मूलभूत अधिकार 75 वर्ष झाली. मूलभूत अधिकारामध्ये जे अधिकार आहेत ते सर्व शिकवायचे कसे? तर त्या ठिकाणी शिकवता येण्यासाठी. उदाहरणार्थ तिथे बकऱ्या घेऊन जाणारा मुलगा आहे, म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे, परंतु प्रत्यक्षात शिक्षणाचा अधिकार त्याला मिळालेला नाही. तो मिळवून द्यायची जबाबदारी राज्य या व्यवस्थेची आहे. म्हणजे त्याच्यासाठी कायदे मंडळाने कायदे केले पाहिजेत आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला एकूण 4 मुलं दिसतात. याचा अर्थ कुटुंब नियोजन यावर भर देण्याची आवश्यकता आहे. ती कुपोषित मुलं आहे. तो कातकरी जो आहे तो देखील कुपोषित आहे. त्या कुपोषणाचा प्रश्न आहे. त्यातून जगण्याचा अधिकार जो आहे, तो जगण्याचा अधिकार हा यातून आपल्याला शिकवता येतो. शिक्षणाचा अधिकार शिकवता येतो. शोषणाविरोधी अधिकार शिकवता येतो. असे अनेक पद्धतीचे अधिकार हे या संविधानातले जे शब्द आहेत त्याला मूर्तरूप देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. हे शिक्षणाचं केंद्र आहे.